आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॉक्टर गुळगुळे, हॅलो। हा डॉक्टर बोला ना। मिसेस कानिटकर, आपण जी थेरपी घेतोय त्या थेरपीमध्ये आज आपण एक स्टेप पुढे जातोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। कोणतं काम डॉक्टर? मिसेस कानिटकर, तुम्ही आजूबाजूला नसताना मिस्टर कानिटकर कसे वागतात, काय विचार करतात, कसे रिॲक्ट होतात, ह्या सगळ्या गोष्टी मला जरा ऑब्झर्व करायच्या, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत। आणि हे ऑब्झर्व करताना मला तुम्ही तिथे नकोय, सो तुम्हाला आज दिवसभर घराच्या बाहेर राहावं लागेल। काय काय बोलताय डॉक्टर? दिवसभर घराबाहेर राहावं लागेल? हो, इम्पॉसिबल आहे हे। का? डॉक्टर, हो जयंतला मी त्याच्या नजरेसमोरून कुठेही गेलेलं चालत नाही। म्हणजे त्याला आवडतच नाही, एकतर तो खूप इन्सिक्युअर आहे माझ्या बाबतीत आणि त्याला सतत असं वाटतं की मी कायम त्याच्या सोबतच राहावं। नाही डॉक्टर, हे बघा, हे शक्य नाहीये। ओके, मग अजून काय करता येईल? म्हणजे काही आयडिया, काही ऑप्शन? काय करता येईल? हां डॉक्टर, आपण जर का असं केलं तर, म्हणजे मी घरातच थांबते पण तुम्हा दोघांपासून मी लांब असेन। म्हणजे काय होईल, जयंतचं वागणंही अफेक्ट होणार नाही आणि तुम्हाला जयंतकडून जी काही माहिती काढून घ्यायची आहे ती माहितीही तुम्ही काढून घेऊ शकता। आयडिया तर इंटरेस्टिंग आहे, पण मिसेस कानिटकर, तुमच्या कॉन्फिडन्सचं काहीतरी करावं लागेल। काय ना डॉक्टर, मी माझ्या जयंतशी खोटं बोलू शकत नाही। आता पण मी हे जे काही करते ना, तो माझा नाईलाज आहे हो। कारण मला माझा जयंत लवकरात लवकर बरा व्हायला हवाय, नीट व्हायला हवाय, म्हणून। समजू शकतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण करूयात काहीतरी वर्कआउट। ओके, भेटूयात मग आणि हा प्लॅन डन करूयात। ओके डॉक्टर। ओके, थँक्यू मिसेस कानिटकर। मी डॉक्टरांना हो तर बोलले, पण हे सगळं कसं शक्य होणार आहे कुणाच ठाऊक। अरे गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग। चहा? काय कसली एवढी तयारी? हो, कसली काय, आपल्या पार्टीची दहीहंडी आहे ना। तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी ना मी सांडणी फोडतो। हां, या वर्षी तुम्ही कार्यक्रमाला याल ना, तेव्हा तुम्हाला कळेल भाई साहेब कसला जंगी कार्यक्रम असतो आपला ते। मी अहो म्हणजे काय, आता आपल्या पार्टीची दहीहंडी आहे म्हटल्यावर अख्खी फॅमिलीच जाणार ना आपली। काय झालं, तुमचं काही दुसरं काम वगैरे आहे का? नाही, म्हणजे काम वगैरे नाही, पण मला एक दुसरा दहीहंडीचा प्रोग्राम अटेंड करायचा होता। दुसरा? कोणाचा, कुठला? म्हणजे ऍक्च्युली मिस्टर गाडे पाटील जी दहीहंडी फोडणार आहेत ना, ती दहीहंडी बघायला जायचं होतं मला। म्हणजे आपल्याच आपलं म्हणजे म्हणजे आपल्या कार्यक्रमाला या अशी काही बळजबरी नाहीये। आता त्या गाडे पाटलांच्या दहीहंडीला तुम्हाला जावंच लागणार ना? हो, मग मी जाणारच आहे। हंडी फोडतात म्हणजे विषयच करते ना। ठीक आहे, म्हणजे ऑलराऊंडरच आहेत तुमचे मिस्टर गाडे पाटील। आहेतच। फार नको त्या माहिती देऊन ठेवल्यात मी, अक्कलच नाहीये ना मला। काय गरज होती सांगायला की गाडे पाटील सुद्धा हंडी फोडतात ते? आता ना मी फक्त त्यांच्या फोनची वाट बघतेय। हो, मॅडम ऐका ना, म्हणजे मी काय म्हणतो, आपल्या पार्टीची दहीहंडी आहे म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा असायला हवा ना तिथे। हो का? हो, पण सिद्धिराज,
मी तिकडे आलेलं आपल्या घरच्यांना चालेल का? नाही म्हणजे उगाच वाद नको ना. मी एक काम करते, मी ना मिस्टर गाडे पाटलांच्याच दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाते. हं? ते गाडे पाटील प्रकरण फारच गळ्याशी येत आहे यार. नाही नाही, लक्ष दे ना. आई ऐक ना, आई. भावना मॅडम दहीहंडीच्या कार्यक्रमाला येणार नाहीत असं म्हणताय. का? जिला ते आवडणार नाही, उगाच वाद होतील म्हणून. पण अगं आई, आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे तर माझी बायको नाही आली तर कसं दिसेल? तू तिला समजावून एकदा प्लीज. थांबा. आता कशाला थांबवलंस ग? आई, आपण भावनाला सुद्धा घेऊन जाऊया का? नाही म्हणजे माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे ना, तर आपलं अख्खं कुटुंब जातोय आपण, आणि आपली सून भावना जर आपल्याबरोबर नसेल तर उगाच म्हणजे वादाला तोंड फुटेल उगाच. बरोबर आहे तिचं. अगं निवडणुका तोंडावर आहेत, अशा जनतेचा रोष गायला नको. नाही नाही जमणार संपत. या अवलक्षणेला मी माझ्या बरोबर घेऊन जाणार नाही. हिची पावलं सुद्धा दहीहंडीच्या आसपास पडता कामा नये. एकतर ही अपशकुनी, ही जिथं जिथं जाईल तिथं संकट आलेलीच आहे. आणि आधीच माझा सिद्धू मोठ्या थरावरती चढून दहीहंडी फोडणार आहे. तिथं हिचं विघ्न नको. लक्ष्मी निवास, लक्ष्मी